तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी. आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 2 चा सराव संच 1.4. त्याचा दुसरा भाग आहे मित्रांनो. पहिल्या भागात आपण काय काय बघितलं? पहिल्या भागात आपण बघितलं की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आणि सराव संच 1.4 ची पहिली 4 गणितं बघितली. तर या भागात काय बघणार आपण? या भागात आपण सराव संच 1.4 ची राहिलेली गणित नंबर 5, 6 आणि 7 बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ जे अपलोड होतील त्याचा तुम्ही लाभ घ्या. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण सराव संच 1.4 मधलं 5वं गणित बघूयात. काय सांगितले 5व्या गणितात? बघा, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी आणि 81 चौसेमी म्हणजे चौरस सेंटीमीटर आहे. जर लहान त्रिकोणाची एक बाजू किती सांगितली आपल्याला? 12 सेमी सांगितले. तर आपल्याला काय करायचंय? मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची. बरोबर. बघा, आपल्याला काय सांगितलं की दोन समरूप त्रिकोण सांगितले. बरोबर. आणि त्यांची क्षेत्रफळे दिलेत आपल्याला आणि एका बाजूची लांबी आणि त्याच्या संगत बाजूची लांबी काढायची. कशी काढणार आपण? आपण वापरणार दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. ते कसं बघूयात. त्याआधी आपण काय करू? आपल्याला दोन त्रिकोण सांगितले, बरोबर ना? ते दोन त्रिकोण आपल्याला दिले नाहीत, आपण ते मानून घेऊया. म्हणजे काय? समजा आणि बघा, तिथं काय सांगितलंय की एक त्रिकोण मोठा, एक जर लहान त्रिकोणाची बाजू दिली आपल्याला, बरोबर, म्हणजे एक त्रिकोण मोठा आहे आणि एक त्रिकोण लहान आहे, बरोबर. आपण काय म्हणू? समजा मोठा त्रिकोण ए बी सी मानू आणि लहान त्रिकोण पी क्यू आर मानू. बरोबर. आपण लहान आणि मोठं का मानलं? तर बघा, आपल्याला काय सांगितलंय? जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आपल्याला. बरोबर. म्हणजे आपल्याला आपण काय केलं? मग समजा मोठा त्रिकोण एबीसी आणि लहान त्रिकोण काय म्हणला? पीक्यूआर. आपल्याला काय दिलंय की काय काय दिलंय? बघा, की दोन त्रिकोण काय आहेत? समरूप. बरोबर. आपण खाली काय लिहू? त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. हे कुठं दिले आपल्याला? निपक्षमध्ये दिले. त्यानंतर अजून काय सांगितलं? आपल्याला त्यांची क्षेत्रफळे दिलेत. बरोबर. दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी आणि 81 चौसेमी. आता बघा, 225 हे मोठेच असणार आहे आणि 81 कशाच असणार आहे? लहानच. मग काय दिले अजून? एरिया ऑफ ट्रायंगल. आता मोठा त्रिकोण कुठला मानलाय आपण? एबीसी. एबीसी बरोबर किती आहे? 225 चौसेमी. आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर किती? 81 चौसेमी. हे पण आपल्याला त्यांनी दिलंय. बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? हे काय लिहितो आपण? त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे? मोठ्या त्रिकोणाचं 225, लहान त्रिकोणाचं 81. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय की एका बाजूची लांबी दिली आणि दुसऱ्या बाजूची लांबी काढायची. बरोबर. कशी काढणार? बघा, त्यासाठी आपल्याला त्यांनी हिंट काय दिले की ते दोन त्रिकोण समरूप दिले आणि समरूप दिल्यामुळे आपण कुठलं प्रमेय वापरू शकतो? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. खाली म्हणू समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार काय असतं? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय की समरूप त्रिकोण जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे काय? तर जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बरोबर. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळ आपण असं लिहितो, त्यांचं गुणोत्तर कसं असतं? त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं. बरोबर. आता आपल्याला काय केलंय? लहान त्रिकोणाची एक बाजू दिली आहे. बरोबर. समजा आपण काय करू की लहान त्रिकोण कुठला? आपला पी क्यू आर आहे. त्याची एक बाजू कुठली घेऊ? पी क्यू आर त्याचा वर्ग. बरोबर. मग याची संगत बाजू कुठली येणार आहे? तर इथं पी क्यू घेतलंय, पी क्यूचा वर्ग. याची कुठली येणार आहे? ए बी त्याचा वर्ग. बरोबर. बघा, काय केलं आपण? दोन त्रिकोण घेतले, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर एवढं. आपल्याला काय दिले? आपण समजा काय केलं? मोठ्या त्रिकोणाची एक बाजू कुठली घेतली? एबीचा वर्ग. मग त्याची संगत बाजू कुठली? ए बी घेतली, म्हणजे इथे कुठली येणार आहे? पी क्यू. मग पी क्यूचा वर्ग. बरोबर. त्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. बरोबर. आता बघा, आपल्याला कशाचं माप माहिती आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचं माहिती किती येते? 225 भागिले
एरिया ऑफ ट्रायंगल PQR माहिती आहे आपल्याला किती आहे 81. आपल्याला काय करायचं मोठ्या त्रिकोणाची बाजू काढायची मग ते आपण तसंच ठेवूयात AB चा वर्ग खाली काय PQ चा वर्ग म्हणजे लहान त्रिकोणाच्या बाजूचं माप किती दिलं आपल्याला 12चं किती होईल वर्ग होईल बरोबर. बघा आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय आपल्याला AB ची म्हणजे मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आपल्याला. आपण काय करू पहिल्यांदा काय करू याला छोटं करून घेऊ. छोटे करण्यासाठी आपण काय करू दोन्ही बाजूचे काय करू आपण वर्गमूळ घेऊ बरोबर. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन 225चं वर्गमूळ किती येतं 15. 81चं वर्गमूळ किती येतं 9. वर्ग आणि वर्गमूळ तुम्हाला माहिती असेल बरोबर. बघा मग इथं AB वर्गाचं वर्गमूळ किती येईल AB आणि 12 वर्गाचं वर्गमूळ किती येईल 12. बघा आपण मागच्या गणितात पण बघितलं होतं AB चा वर्ग असेल तर त्याचं वर्गमूळ AB येतं 12चा वर्ग असेल तर त्याचं वर्गमूळ काय येतं 12 येतं. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं मग बघा काय होईल 15 गुणिले 12 बरोबर म्हणजे आपण ह्या 12ला वरती नेलं इकडे या 9ला वरती नेऊया AB गुणिले 9. 15 गुणिले 12 किती होतं बघा आपण 15 गुणिले 12 करू 15 गुणिले 12 12 पंचे 60 0 40 6 12 के 12 12 आणि 6 किती 18 जे किती झालं 180 बरोबर. AB गुणिले 9 तसंच राहणार आहे बरोबर. त्यानंतर आपण काय करू की आता आपल्याला AB काढायचं मग 9ला इकडे आणू मग 180 भागिले 9 बरोबर AB. तर आता 9 ने ह्याला बागू 9 1 9 9 2 18 9 0 0 म्हणजे किती आलं 20 बरोबर AB. AB बरोबर किती आलं मग 20 आलं बरोबर. हेच आपल्याला काढायचं होतं. मग आपण खाली काय लिहू मोठ्या त्रिकोणाच्या संगत बाजूचे माप होईल 20 सेमी होईल बरोबर. सेमी काय लिहिलं तर लहान त्रिकोणाचं आपल्याला सेमी दिलं तर मोठ्या त्रिकोणाचं पण काय आपण सेमी. आता अशा पद्धतीने सोडवायचंय. आपल्याला क्षेत्रफळ दिली होती एका बाजूचं माप दिलं होतं त्याच्यावर आपण दुसऱ्या बाजूचं माप काढलं. तर हे होतं मित्रांनो 5वं गणित. ह्यात तुम्हाला कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि जर तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 5वं गणित समजलं असेल तर आता आपण 6वं गणित बघूयात. काय सांगितलं बघा त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत बरोबर. समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण म्हणजे काय तर त्याच्या तिन्ही बाजू सारख्या असतात आणि तिन्ही कोण पण काय असतात सारखे असतात बरोबर. बघा मग काय सांगितलंय त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF चं गुणोत्तर दिलंय आपल्याला. हे ज्यावेळेस 2 डॉट देतात त्यावेळेस काय असतं त्याचं गुणोत्तर किती 1:2 असं काय दिलंय AB बरोबर 4 दिलंय म्हणजे एका त्रिकोणाची एक बाजू दिली 4 तर आपल्याला काय करायचंय DE ची लांबी काढायची बरोबर. आता कसं काढणार तर बघा आपल्याला वापरायचंय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. पण हे 2 त्रिकोण आपल्याला इथं समरूप आहे ते सांगितलंय का नाही सांगितलं. पण आपल्याला इथं सांगितलंय काय हे 2 त्रिकोण कसले आहेत समभुज आहेत बरोबर. मग ज्यावेळेस जे समभुज त्रिकोण म्हणजे काय तर त्यांच्या तिन्ही बाजू सारख्या असतात आणि तिन्ही कोण पण काय असतात सारखे. ज्यावेळेस जर ते 2 त्रिकोण तिन्ही बाजू सारखे असतील आणि तिन्ही कोण पण सारखे असतील त्यावेळेस ते 2 त्रिकोण काय असणार आहेत तर ते समरूप पण असणार आहेत बरोबर ना. ज्या वेळेस तुम्हाला असं सांगतील की ते दोन त्रिकोण समभुज आहेत त्यावेळेस ते काय असणार आहेत ऑलवेज समरूप असणारच आहेत. म्हणून खाली काय म्हणू आपण की त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे काय आहेत कसले त्रिकोण सांगितलं आपल्याला समभुज त्रिकोण आहेत. खाली म्हणून समभुज असल्यामुळेच ते काय झालं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF बरोबर ना. हे का समरूप झाले तर हे कसले असल्यामुळे समभुज म्हणजे काय तिन्ही बाजू सारखे तिन्ही कोण सारखे बरोबर. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF बरोबर. आपल्याला काय दिलंय यांचं गुणोत्तर दिलं आणि एक बाजू दिले बरोबर. आपण आता समरूप त्रिकोण भेटल्यावर खाली काय म्हणतो म्हणून समरूप त्रिकोणाच्या
क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार हे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमेय कधी वापरू शकतो आपण, जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर. आणि हे दोन त्रिकोण समरूप आपण का दाखवले, तर हे दोन त्रिकोण कसे होते, समभुज होते. समभुज असल्यामुळे समरूप झाले, समरूप असल्यामुळे आपण हे प्रमेय वापरू शकलो. खाली काय म्हणू आपण, काय सांगतं समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमेय, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ अपॉन त्रिकोण डीएफचं क्षेत्रफळ डीईएफ. मग ते कसं असतं, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर. याची संगत बाजू कुठली दिली आपल्याला, ए बी दिले, ए बी चा वर्ग अपॉन ह्याची कुठली काय काढायचं आपल्याला, ए बी ची संगत कुठली होणार, डी, डीई चा वर्ग. बरोबर. आता बघा मग काय दिलंय आपल्याला, की ह्याचं आपल्याला गुणोत्तर दिले, किती दिले, 1:2, 1/2 बरोबर. ए बी चं किती, ए बी चं माप किती दिलंय, 4, 4चा वर्ग पण डीचा आपल्याला काढायचं, डीचा वर्ग. बरोबर. त्यानंतर आता बघा मग काय होईल, आता बघा 1/2 असं देतो, 4चा वर्ग किती 16, डी वर्गाचा वर्ग म्हणजे डी वर्ग असं राहणार. बरोबर. त्यानंतर आता काय करू आपण, की आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. मग काय करू, डी वर्गचं म्हणजे डीचं माप काढायचंय. बरोबर. इथं काय डी वर्ग म्हणजे वर्ग घालवला पाहिजे. मग त्यासाठी काय करू आपण, दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन. मग बघा 1चं वर्गमूळ किती येणार आहे, 1च येणार आहे. 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे किती येणार आहे, वर्गमुळात 2 बरोबर. 16चं वर्गमूळ किती येणार आहे, 4. आणि डीईचं वर्गमूळ काय येणार आहे, डी वर्गचं वर्गमूळ काय येणार आहे, डीई. बघा आपण मागच्या गणितात पण बघितलंय, ज्यावेळेस डी वर्ग असतो, वर्गमूळ काढायचं असतं त्यावेळेस तर काय येतं, डी येतो. आणि 2चं निघत नव्हतं म्हणून आपण वर्गमुळात 2 लिहिले. 1चं वर्गमूळ 1च असतं, 16चं वर्गमूळ 4. आता काय करू आपण, यांचा गुणाकार याला वरती नेऊ म्हणजे काय होईल, 1 गुणिले डीई बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 2. 1 गुणिले डीई म्हणजे किती, डी. आणि ह्यांचा काय गुणाकार होणार आहे का, नाही. मग हे काय आहे, 4 वर्गमुळात 2 म्हणजे डीईची किंमत किती झाली, 4 वर्गमुळात 2. अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचं होतं. आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं होतं आणि एक बाजू दिली ती ए बी, त्याच्यावरून आपल्याला डी काढायची होती, मग आपण ती काढली. हे होतं मित्रांनो 6वं गणित. तुम्हाला जर कुठली स्टेप समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा, आणि जर समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 6वं गणित समजलं असेल, आता आपण या सराव संच 1.4 मधलं शेवटचं 7वं गणित बघूया. काय सांगितलं बघा 7व्या गणितात, या आकृतीमध्ये पी क्यू समांतर रेख डी, पी क्यू आणि डी काय समांतर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ, पी क्यू एफ म्हणजे हा, या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ किती दिलंय, 20 चौरस एकक. बरोबर, दिलंय 20 चौरस एकक. जर पी एफ बरोबर 2 डीपी, पी एफ बरोबर 2 डीपी आहे, तर आपल्याला चौकोन डीपीक्यूई, डीपीक्यूई चं काय करायचंय, आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. काढण्यासाठी खालील कृती आपल्याला पूर्ण करा. आपल्याला कृती दिली त्यात फक्त आपल्याला हे करायचंय. बरोबर. मग काय सांगितलंय खाली बघा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ बरोबर 20 एकक, हे तर दिलंय. बरोबर, तेच घेतलंय. तर पी एफ बरोबर 2 डीपी, एफ बरोबर 2 डीपी, डीपी काय म्हणला एक्स. बरोबर, डीपी काय म्हणला एक्स, पी एफ काय होणार आहे 2x, कारण पी एफ काय होता 2 डीपी, डीपी काय म्हणला पण एक्स, पी एफ काय झाला 2x. इथपर्यंत त्यांनीच आपल्याला दिले. त्यानंतर डीएफ बरोबर, डीएफ कुठे आहे, हा पूर्ण डीएफ आहे. बरोबर ना, डीएफ आहे. डीएफ बरोबर काय सांगितलंय, डीपी, डीपी अधिक काय येणार आहे पीएफ. बरोबर, डीपी अधिक काय येणार आहे पीएफ. बरोबर ना, हा पूर्ण डीएफ काढण्यासाठी डीपी अधिक पीएफ. बरोबर. मग डीपी किती आहे, तर डीपी काय म्हणलंय आपण इथं, डीपी काय म्हणलंय आपण एक्स, आणि पीएफ किती आहे 2x. बरोबर ना, डीपी काय होता, तर डीपी काय म्हणलेला आपण एक्स, पीएफ काय होता, पीएफ काय होता 2 डीपी होता म्हणजे 2x, एक्स अधिक 2x बरोबर किती झालं 3x. हेच त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. पहिल्या ह्याच्यात काय आलं, पीएफ आलं इथं एक्स अधिक 2x बरोबर 3x. त्यानंतर त्रिकोण एफ डीई, कुठे एफ डी, एफ डीई म्हणजे हा मोठा त्रिकोण. बरोबर, व त्रिकोण एफ पी क्यू मध्ये, एफ पी क्यू मध्ये एफ डीई एकरूप, एफ डीई कुठे आहे, एफ डीई
एकरूप कुठली येणार आहे तर एफ पी येणार आहे, एफ पी क्यू येणार आहे का? आणि त्याचं कारण काय दिलंय संगत कोण. बरोबर बघा का संगत कोण झाले हे, तर बघा ह्याच्यात आपल्याला काय सांगितलंय पी क्यू आणि डीई काय आहे समांतर आहे. हे समांतर दोन रेषा आहेत, ह्या दोन रेषा काय आहेत समांतर आणि ही त्यांची छेदिका आहे, ही त्यांची काय आहे छेदिका. छेदिकेमुळे हा कोण आणि हा कोण काय झालाय सारखा झालाय, म्हणून ते दोन त्रिकोण काय सांगितलं आपल्याला संगत कोण. तर हे दोन कसं असतं ज्यावेळेस दोन रेषा समांतर असतात आणि त्यांची एक छेदिका असते बरोबर, त्यावेळेस असे जे कोण तयार होतात बरोबर ना, ते कोण कसे असतात संगत. रेषेच्या एकाच बाजूला जे कोण तयार असतात ते असतात संगत कोण आणि ते कसे असतात सारख्या मापाचे. नंतर एफ ई डी हा कोण आणि हा कोण काय येणार आहे संगत, म्हणजे कुठलं इथं काय येणार आहे एफ क्यू पी बरोबर ना. जसं ही एक छेदिका होती, ही पण एक छेदिका आहे ह्या दोन समांतर रेषांची. हा कोण आणि हा कोण काय होणार आहे सारखा. आधी हा कोण आणि हा कोण सारखा झाला, दोन संगत कोण कोणांच्या जोड्या घेतल्या, दोन कोण सारखे असतात त्यामुळे काय झालं त्रिकोण एफ डीई समरूप त्रिकोण एफ पी क्यू कुठल्या कसोटीनुसार कोको कसोटी. मला कसोटी असं आठवत असतील की दोन कुठल्या पण एका कसोटीनुसार आपण काय करतो हे दोन त्रिकोण काय दाखवतो समरूप दाखवतो. इथं कुठल्या कसोटीनुसार दोन कोण सारखे झाले मग आपण काय केलं कोको कसोटीनुसार दोन कोण सारखे झाले कारण दोन रेषा समांतर होत्या आणि त्याच्या काय त्या संगत बाजू काय असतात सारख्या मापाचे असतात बरोबर. आता हे दोन त्रिकोण समरूप झाले मग आपण कुठला प्रमेय वापरू शकतो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा प्रमेय. तेच इथं वापरले समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर, म्हणजे गुणोत्तर कसं असतं त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं बरोबर. मग बघा आता संगत बाजू आपल्याला इथं कशाच माप आहे हे डीएफ 3x वर्ग घेतले, इथं काय येणार आहे डी एफ बरोबर, डीएफ आणि त्याचा वर्ग. डीएफ ची संगत बाजू कुठली असणार आहे पीएफ त्याचा वर्ग. पीएफच माप इथं किती आहे 2x बरोबर ना. बघा आता आपलं हे दोन त्रिकोण समरूप झाल्यामुळं हे दोन त्रिकोण समरूप झाले त्यामुळे आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा प्रमेय घेतला बरोबर. त्यात इथं बघा आपल्याला हे दोन कॉलम खाली दिले होते आणि 3x आणि 2x. 3x माप कशाचं होतं 3x होतं डीएफचं, आपण वरती घेतलं डीएफचा वर्ग आणि 2x माप कशाचं होतं तर ते पीएफचं होतं, मग पीएफ घेतला बरोबर. आणि हे दोन संगत पण कारण इथं डीएफ आहे बीएफ पण हे काय आहेत संगत बाजू त्यांचा वर्ग बरोबर. मग काय केलं इथं डीएफचा माप किती आहे 3x त्याचा वर्ग, पीएफचा माप किती आहे 2x त्याचा वर्ग बरोबर. आता बघा काय होतं 3x चा वर्ग आहे मग 3 चा वर्ग किती होतो 9 आणि x चा वर्ग काय होतो x वर्ग आणि इथं काय 2 चा वर्ग 4 आणि x चा वर्ग काय होतो x वर्ग. म्हणजे इथं थोडक्यात काय येणार आहे असं आलं की 3 चा वर्ग 9 आणि x तर x चा वर्ग x वर्ग आणि खाली काय आलं 4x वर्ग बरोबर ना. x चा वर्ग काय होतो x वर्ग, एक्स वर्गाला एक्स वर्ग काय झालं कॅन्सल झालं त्यामुळे इथं फक्त काय राहिलं इथं 9/4 राहिले बरोबर. हे स्टेप आपल्याला दिली नाही पण हे 9/4 कसं आलं कारण एक्स वर्गाला एक्स वर्ग कॅन्सल झालं म्हणून 9/4. तर त्यानंतर काय केलंय की त्यांनी हा एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू तिकडे पाठवलाय बरोबर. इकडे काय राहिलं फक्त एरिया ऑफ ट्रायंगल एफ डीई बरोबर 9/4 हे हा इकडे पाठवलाय, इकडे भागिले होता इकडे आले गुणिले झाला बरोबर. बघा बरोबर 9/4 हे आहे तसं आणि ह्याचं माप आपल्याला माहिती आहे, ह्याचं माप किती आहे तर किती दिलंय 20 दिलंय इथं 20 बरोबर. आता आपल्याला काय करायचंय सॉल्व्ह करायचं हे बरोबर. इथं काय होणार आहे 4 × 4 आणि 4 × 5 = 20 बरोबर ना. आपण असं बघू शकतो 4 × 4 4 × 5 = 20 9 × 5 किती 9 × 5 = 45 हे किती आलं 45 आलं बरोबर. हे आपल्याला दिलं होतं हे आपण टाकून घेतलं 4 × 4 4 × 5 = 20 9 × 5 किती झालं 45. आता आपल्याला काय करायचंय की ह्या चौकोन डी पी क्यू चं क्षेत्रफळ काढायचंय. हा चौकोन डी पी ते काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला ह्या चौकोनाचं ह्या मोठ्या त्रिकोणातून हा छोटा त्रिकोण वजा केला, मोठ्या त्रिकोण हा छोटा त्रिकोण वजा केला ह्याचं भेटेल बरोबर. मोठा त्रिकोण कोणता आहे एफ डीई मधून काय वजा केलं एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू वजा केला आपण बरोबर. ज्या छोटा हे वजा केलं मोठ्याचं किती आहे इथं आपल्याला किती आलंय 45, छोट्याचं किती आहे 20 बरोबर ना. 20 त्यांनी दिलेलं होतं. आपण मोठ्या त्रिकोणाचं म्हणजे एफ डीचं क्षेत्रफळ काढलं होतं किती आलं 45 45 वजा 20 किती येणार आहे 45 मधून 20 गेल्यावर किती राहतं तर 25 चौरस
एकक. बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचं होतं. आपण हे काय काय दिलं होतं आणि आपल्या कृतीत ज्या ज्या आपल्याला कॉलम खाली दिले होते तिथं आपण त्या गोष्टी टाकल्या. तर हे होतं मित्रांनो सराव संच 1 मधलं शेवटचं 7वं गणित. यात जर तुम्हाला कुठला डाऊट असेल कुठल्या स्टेपला तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा होता सराव संच 1.4. यातले सगळे गणित आपण बघितले. तुम्हाला जर कुठलं गणित समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.